राम राम मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार, बरोबर ना? चला तर मग आज आहे आमच्या 5 मैत्रिणींचा एकत्रितरित्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम. हे बघा कशा मैत्रिणी माझ्या मदत करताय. कुणी रांगोळी काढते, कुणी आतमध्ये डेकोरेशनचं पाहते. हे क्लब हाऊस आहे आमचं आणि चाललं आहे आमचं आता. किती जाम तयारी करावी लागते ना, बापरे. हे बघा किती सुंदर रांगोळी काढली. म्हणजे रांगोळ्या आणायच्या, त्यातलं सामान आणायचं. हे बघा सोनल सगळ्यांची नावं आणि त्याचं पतंग लावलेलं आहे आम्ही. आणि हे वाहन आमचे बघितले का तुम्ही? आणि बाहेर छोटंसं आमचं सगळं सामान वगैरे टाकलेलं आहे. चला आता आम्ही रेडी होऊन आलो आहोत. आणि खरं तर खूप उशीर झाला होता, पण म्हणलं चला मजा करत होतो आम्ही. हळदी कुंकाचा अशा पद्धतीने कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि खूप छान वाटतं. अशा सगळ्या मैत्रिणी एकत्र येतात, छान स्वतःला वेळ देतात. ॲटलिस्ट त्यानिमित्तानं ते घरातले बचके कपडे सोडून साडी घालतात. चला आता बोरणांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. पिशवी दिली असते अरे तुम्ही चॉकलेट नाही खाता कधीच? नाहीये. चॉकलेट नाही त्याच्यात नाहीये. बिस्किट आहे, बिस्किट. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. अरे अरे काय म्हणले? अरे गुणश्री कुठे? गुणश्री कुठे? बाजूला. आता अशा पद्धतीनं सगळ्या बायका हळदी कुंकू घेऊन गेलेल्या आहेत आणि म्हटलं आता चला आपला आपला हळदी कुंकू घेऊया आणि थोडं रिलॅक्स होऊया. असं असतं ना,
म्हणजे ह्या गोष्टीसाठी खरी एनर्जी पण लागते. घरातलं पण पाहायचं, बाहेरच्या ज्या काही महिला येतात त्यांच्यासाठी पण वेळ काढायचा, त्यांना थोडंसं छान त्यांच्यासोबत बोलायचं, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायचा, हे खूपच गरजेचं आहे. कारण आपण एवढा मोठा कार्यक्रम करतो आणि सगळेजण एकत्र आल्यानंतर थोडंसं त्यांना टाईम देणंही गरजेचं असतं. कारण हे वर्षभर ह्या आठवणी, हे फोटो, ह्या गोष्टी ह्या आपल्याला खरं तर जगायला शिकवतात आणि आपल्याला खूप छान वाटतं. ह्या मागच्या आठवणी, मागचे दिवस, मागचे फोटो, मागचे व्हिडिओ अतिशय आनंद वाटतो आपल्याला आणि आपल्याला थोडी आयडिया येते की मागच्या वर्षी आपण काय केलं होतं, यावर्षी आपण काय करायला पाहिजे. पुढच्या वर्षीसाठी ज्या काही गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत त्या या चुकांमधून, या गोष्टींमधून ह्या ऑटोमॅटिक समजत जातात. हे बघा, आणि आता आम्ही छान असे व्हिडिओ करता करता चाललो होतो आमचं. आणि खास माझ्या मैत्रिणींनी आमच्यासाठी वेण्या पण आणल्या होत्या. त्याचं काहीतरी वेगळं, काहीतरी हटके आणि घरातल्या सगळ्या गोष्टी करून ज्यावेळेस बायका एकत्र येतात त्यावेळेस बघा किती छान वाटतं. मध्ये मध्ये मुलांना हँडल करावं लागतं. कोणताही कार्यक्रम असू दे, त्याच्यामध्ये जर 1-2 जणींचं नाही पण खूप साऱ्या मैत्रिणींसोबत असतील ना तर खरंच छान वाटतं. कार्यक्रम अशा पद्धतीने संपन्न झालेला आहे. आता सगळे पोटावर पडलेले आहेत. निलिमानी स्टार्ट. अशा पद्धतीने सगळे फोटो, व्हिडिओ आता एकत्र घेऊन ठेवायलाच पाहिजे. कारण पुन्हा पुढच्या वर्षी त्यामध्ये काही अडचणी आल्या होत्या का, काही प्रॉब्लेम आले होते का, हे छोटे छोटे पतंग असेच आम्ही रेडी केले होते. कारण खूप सारं डेकोरेशन करायचं म्हणजे वेळही लागतो आणि आम्ही सगळ्या वर्किंग आहोत, त्यामुळं खरं तर जमत नव्हतं. पण काहीच न करण्यापेक्षा थोडंफार काहीतरी अरेंजमेंट तर करायलाच पाहिजे ना. म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्रितरित्या केल्या होत्या. सगळं सामान आणलं होतं, आधीच सगळं 5 वाजता तयारी केली होती. आणि हा जो प्रोग्राम असतो तो 5 जणींच्या जे काही कामाचं नियोजन आहे, घरच्यांचं नियोजन आहे, सगळ्या बायकांचं नियोजन, हे सगळ्या गोष्टी अक्षरशः आपल्याला पाहायला लागतात. त्याच्याशिवाय हळदी कुंकाचा कार्यक्रम होत नाही. हे बघा, रांगोळी पण आम्ही छान काढली होती. आता फोटो म्हणलं कुठं ठेवावी, फोटो टाकले मी ह्याच्यामध्ये, जाऊ दे म्हणलं. आणि सगळ्यांनी काठपदर साड्या घातल्या होत्या, त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं. सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्यानंतर एकत्र विचार, एकत्र ज्या काही सुखदुःख आहे ते थोडं माणूस विसरतं. थोडंसं आपल्याला विसरायला होतं आपलं दुःख आणि आपण पुढे जातो. कारण काय होतं ना, हे जे दिवस आहे हे परत येत नाही, हे जे वय आहे परत येत नाही. एका विशिष्ट वयामध्येच आपण सगळ्या गोष्टी करतो आणि त्या केल्याही पाहिजे. कारण मैत्रिणींना कसं आहे, आपल्याला तर माहिती कधी काय होईल काही सांगता येत नाही. कोणती गोष्ट राहून जाईल ह्याचं गिल्ट वाटण्यापेक्षा आपण एकत्र येऊन, आपण एकत्र राहून, आपण एकत्र गप्पा गोष्टी करून फोटो काढूया, मजा करूया, मस्ती करूया आणि फोटो सेव्ह ठेवूया. मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता हे दुसऱ्या दिवशीचे फोटो होते, खरं म्हणजे दुसरीकडे हळदी कुंकू होतं. मग म्हणलं चला हे पण फोटो ह्याच्यामध्ये ॲड करायलाच पाहिजे, कारण मग ते राहून जातात आणि मग परत आपण असं वाटतं की अरे हे राहिलं ते राहिलं, असं नको व्हायला. आता छोटे छोटे क्लिक पण मी केले. संध्याकाळची जी काही आठवणी आहेत त्या पण ठेवायला पाहिजे. उजेडाचे फोटो, संध्याकाळचे फोटो हे आपल्याकडं पाहिजेनच ना. आणि त्या दिवशी नेमका मला एक छान डिझाईनचा ब्लाऊज भेटला होता. म्हणलं चला त्याच्यामध्ये शायनिंग मारूया. आता ह्याच्यामध्ये व्हिडिओ पण मी मध्ये मध्ये करत होते. घरातल्या गोष्टी सगळं बघून करणं म्हणजे नॉट अ जोक. सगळ्यांना असं वाटतं की हिच्याकडे किती एनर्जी आहे, पण तुम्हाला खरं सांगू का, आठवड्यातून 2 दिवस तर मी 100% रडते. कोणत्याही गोष्टीसाठी छोट्या मोठ्या टेन्शनमुळे मला खरंच त्रास होतो, पण मी दाखवत नाही, मी सगळं सोडून देते. कारण मला माहिती आहे आजचा दिवस पुन्हा येणार नाही. व्हिडिओच्या माध्यमातून का होईना, फोटोच्या माध्यमातून का होईना, मैत्रिणीसोबत वेळ का घालवणं होईना, पण मी तो दिवस जगते. कारण मला माहीत नाही मी किती दिवस राहील, किती दिवस नाही. खुश रहा करो या अशा छोट्या उनके लिए जो तुम्हें खुश देखना ही नहीं चाहते. ह्या मी गोष्टी करते, परंतु मला छान वाटतं, मला तो क्षण जगावासा वाटतो आणि मी त्यातून तो क्षण जगते हे मला जाणवते आणि मी खूप हॅप्पी असते. म्हणून मी हे व्हिडिओ करत असते आणि तुम्ही छोट्या छोट्या ह्या आठवणी साठवून ठेवा. काय माहिती तुम्हाला नंतर कोणत्या दुःखाला फेस करावं लागेल. मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. बाय. सी यू. लव्ह यू.